कुलकर्णी, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. तर दगडूशेठ गणपती हे पुण्याचा आराध्य दैवत आहे आणि आंबा हा फळांचा राजा आहे. या तिन्हींची सांगड घालत पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 11,000 हापूस आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. देसाई बंधू आंबेवाले यांच्यातर्फे मंदार देसाई यांनी हा नैवेद्य अर्पण केला. 11,000 आंब्यांच्या कोंदणात बसवलेली श्रींची साजिरी मूर्ती डोळ्याचे पारणे फेडत होती. या आंब्यांपैकी 1200 आंबे हे ससून हॉस्पिटलमधील रुग्णांना वाटण्यात येणार असल्याचंही यावेळी देसाई यांनी जनवार्ताशी बोलताना सांगितलं. आपले पुण्याचे आराध्य दैवत आणि अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक आणि आंबा फळांचा राजा ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली की आंबा देवाला नैवेद्य दाखवून खायची परंपरा ही वर्षानुवर्ष आहे. याचंच औचित्य साधून आम्ही यंदाचे 5वे वर्ष आहे की आपले पुण्यातील आराध्य दैवत दगडूशेठ हलवाई गणपती 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सजावट करतो आणि यंदाच्या वर्षी पण वेगळ्या पद्धतीची सजावट मंदिरातच नव्हे, बाप्पांच्या आजूबाजूलाच नव्हे तर मंदिराच्या बाहेरून झाडं आणि उभी करून त्याला आंब्याची सजावट ही आकर्षित अशी केलेली आहे. यावर्षी वैशिष्ट्य म्हणजे ससून रुग्णालयात आम्ही प्रत्येक रुग्णाला एक आंबा हा बाप्पांचा प्रसाद म्हणून वाटणार आहोत आणि याच्यात मुख्य म्हणजे की एक आंबा हा आरोग्यदायी आणि फळदायी आहे. ससून रुग्णालयात हा आंबा वाटण्याच्या मागे प्रसाद म्हणून एक तर मुख्य उद्देश आहे तो वाटला जावा आणि जे रुग्ण बरे होण्यासाठी येतात आणि आजार दूर करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी आम्ही बाप्पांची एक प्रार्थना करतो की लवकरात लवकर बरे होऊन घरी जावेत आणि हा प्रसाद आंब्याचा मिळव आणि लवकरात लवकर घरी जावे. तसेच यंदा आत्ता आम्ही व्यापारी शेतकरी असलेले आंब्याचे जे आम्ही दलाल व्यापारी आहोत यांच्या मागे गेल्या 4-5 दिवसापासून जे संकट आलेलं आहे की परदेशात आंबा युरोप देशामध्ये आंबा हा बंदी करण्यात आलेली आहे. तर आमची मनापासून व्यापाऱ्यांच्या व सगळ्यांच्या एकत्रित करून मी एक प्रार्थना मनापासून करतो बाप्पांकडे की आमचं हे संकट विघ्नहर्त्यांनी दूर करावं आणि केंद्र सरकारमध्ये जे काही ह्या विधानातील जे बोलणी करायला जाणार आहेत युरोप परदेशामध्ये त्यांच्याकडे हा प्रश्न दूर होईल आणि आंबा हा सुरळीतपणे परत युरोपात आपला सुरू व्हावा ही आमची फार मनापासून प्रार्थना बाप्पांच्या चरणी आहे. फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने पुणे मनपा परिवारास यंदाचा लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मृती पुरस्कार 2014 प्रदान करण्यात येणार आहे. फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड, प्रतीक गायकवाड, राजाराम कोंडिबा लोंढे, विकास सोनकांबळे, शिवाजी हुलावळे आदी उपस्थित होते. फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने लोकराजा शिवछत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 5 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बोधिसत्व महाविहार, मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड या ठिकाणी माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या हस्ते महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मुळक यांना यंदाचा लोकराजा छत्रपती शाहू महाराज परिवार स्मृती पुरस्कार 2014 प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी समाजरत्न शंकर धर्माजी गायकवाड, स्वागताध्यक्ष ऐतिहासिक देहुरोड धम्मभूमीचे सरचिटणीस KH सूर्यवंशी हे असणार आहेत. शाहू महाराजांचे तैलचित्र, ग्रंथ, पंचशिलेची शाल, बोधिवृक्ष असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कारानंतर लोकराज्य छत्रपती शाहू महाराज जीवनकार्य या विषयावर जागतिक कीर्तीचे प्रबोधनकार यशवंत गोसावी यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना.
कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीचा आनंद नागरिकांनी लुटला. अक्षय तृतीया हा महत्वाच्या 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजे न संपणारे असे मिळते असा समज आहे. त्यामुळेच आज खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. सोने खरेदी करण्यासाठीही नागरिकांचा उत्साह मोठा होता. सोन्याचे वाढणारे भाव, दिवसेंदिवस महागाईमध्ये होणारी वाढ या सर्वांचा परिणाम आजच्या सोने खरेदीवर फारसा झाल्याचा दिसला नाही. कारण सराफी पेढ्यांवर खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. श्री पराग गाडगे, डायरेक्टर PN गाडगे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड. आज अक्षय तृतीयेनिमित्त अक्षय तृतीया हा एक 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे लोक आवर्जून श्रद्धेनं या दिवशी खरेदी करतात. त्या दिवशी सोन्याचे दागिने किंवा सोन्याची वेढणी आणि याची खरेदी जास्त प्रमाणात होते. पुढे लग्नसराई असल्यामुळे लग्नाची खरेदी चांगल्या मुहूर्तावर करावी या उद्देशाने लोक जरूर आज खरेदी करतात. लग्नाची जी काही खरेदी असेल या मुहूर्तावर खरेदी करण्याचा प्रयत्न असतो लोकांचा. सोन्याच्या भावात पाडव्याच्या तुलनेत 1000 ते 1100 रुपये वाढ झालेली आहे. ती वाढ प्रामुख्यानं प्रीमियम वाढलेला असल्यामुळे म्हणजे इम्पोर्ट सोन्याचा रेट आणि प्रत्यक्ष मार्केटमधला भाव यात जे अंतर आहे तो प्रीमियम म्हणून म्हटला जातो. प्रीमियम वाढलेला असल्यामुळे भाव वाढलेला आहे. पुढच्या काळात भाव साधारण 200-300 रुपये फरकातच असे स्थिर राहण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर एखाद्या वेळेस सरकारच्या धोरणात काही बदल झाला, म्हणजे पॉझिटिव्ह बदल झाला, तर भाव 1000, 1500, 2000 रुपयांनी उतरू शकतात. आणि सध्या पाडव्याचे सारखा रिस्पॉन्स सध्या या खरेदी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लोकांची खरेदी चालू आहे. मे या महाराष्ट्र दिनी सलाम पुणे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तारे तारकांची मांदियाळी, बहारदार संगीत आणि नृत्य आणि जुळून येती रेशीमगाठीच्या प्राजक्ता ललित या लोकप्रिय जोडीसह पुण्याची ख्यातनाम गौरी गाडगीळने आपल्या आईला केलेला सलाम यामुळे येथील महाराष्ट्र दिन सोहळा जेवढा आनंददायी जल्लोषपूर्ण ठरला तेवढाच तो भावपूर्णही ठरला. सोनिया बर्वे आणि मयूर लोणकर यांनी सादर केलेल्या ही पोरगी साजूक तुपातली हिला या नृत्यामध्ये स्वतः गौरीने उत्स्फूर्ततेने जल्लोषपूर्ण नृत्य सादर करून कलावंतांसह सारे प्रेक्षागृह सहभागी करवून घेतले.
एकीकडे गाणी, नृत्य आणि त्यामधील गौरीच्या उत्स्फूर्त सहभागाने तुडुंब भरलेले प्रेक्षागृह जल्लोषमय झाले होते, तर दुसरीकडे प्रेक्षागृहात प्रवेशासाठी झुंबड उडाली होती. सलाम पुणेच्या वतीने उषा संजय काकडे, निर्माता विशाल गवारे, मच्छिंद्र धुमाळ, अभिनेत्री पूजा पुरंदरे, बाळासाहेब बांगर, संतोष काटे, सुनील महाजन, संजय ठुबे, अरुण लोणकर, देवेंद्र भगत, प्रथमेश गाढवे आणि सलाम पुणेचे अध्यक्ष शरद लोणकर, प्रमुख मान्यवर, निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन सोहळा संपन्न झाला. झी मराठीवरील एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेला यावेळी उत्कृष्ट मालिकेचा सलाम पुणे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता ललित प्रभाकर यांना यावेळी उषा काकडे यांच्या हस्ते छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा हा पुरस्कार देण्यात आला. येलो हा सिनेमा जिच्या जीवावर निघाला ती पुण्याची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू गौरी गाडगीळ आणि येलोचे दिग्दर्शक महेश लिमये तसेच अभिनेत्री स्मिता गोंदकर, जावई विकत घेणे आहेची नायिका तन्वी पालव, कपेचिनो सिनेमाचे निर्माते संतोष देशपांडे यांनाही यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलाम या चित्रपटाचे निर्माते गौरव सोमाणी यांचा यावेळी सलाम पुणे पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी प्राजक्ता माळी तसेच ललित प्रभाकर आणि गौरी गाडगीळ या तिघांनी हा सन्मान आपल्या आईला प्रदान केला. ते म्हणाले, आईने जन्माला घातले आणि तिनेच घडवले, त्यामुळे हा सन्मान हा आमच्या आईचाच आहे. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत मकरंद टिल्लू आणि विठ्ठल काटे यांनी ही माहिती दिली. मे महिन्यातील पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून 70 देशात साजरा होतो. यानिमित्त हास्ययोगाचा प्रचार आणि प्रसारासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 4 मे रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला अनेक समस्यांना आणि ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. हा ताणतणाव सहन करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक ताकद असणे आवश्यक आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे 120 शाखात हे व्यायाम वर्ग घेण्यात येतात. जागतिक शांतता स्वास्थ्यासाठी हास्ययोगाचा उपयोग करण्यात येतो. 4 मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे वक्ते म्हणून येणार आहेत.
तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव करणे गुरुजी आणि अभय गाडगीळ हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. विठ्ठल काटे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. स्त्रीदेहाच्या बाजारीकरणाविरुद्ध आवाज उठवत अभिव्यक्तीतर्फे आंदोलन करण्यात आलं. पुरुषांना उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी स्त्रियांना जाहिरातीत खेळणे म्हणून वापरणाऱ्या एका परफ्यूम कंपनीच्या जाहिरातींना अभिव्यक्ती संघटनेने काळे फासले. पीएमपी तर्फे कॉलेज परिसरातील सर्व बस स्टॉपवर लावलेल्या या जाहिरातींच्या विरोधात आंदोलन करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी काही फलक फाडून टाकले. एकीकडे दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या आणि विविध शहरांमध्ये लहान मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असताना जाहिरात कंपन्या त्यांची उत्पादने खपवण्यासाठी स्त्रीदेहाचे बाजारीकरण करत आहेत. यामुळे पुरुषांचा स्त्रियांकडे उपभोगाचे साधन म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बळावतो आहे. अनेक जाहिरात कंपन्यांपैकी एका परफ्यूमच्या कंपनीने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून नव्या जाहिरातीत मुलींचा अश्लील वापर केला आहे. यापेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे पुण्यातील प्रमुख कॉलेजच्या बाहेरील बस स्टॉपवर तरुणांना आकर्षित करतील अशा पद्धतीने जाहिराती लावण्यात आल्या आहेत. यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्यांनी पाडळे पॅलेस, लॉ कॉलेज रोड, SP कॉलेज, सिम्बायोसिस कॉलेज परिसरातील बस स्टॉपवर लावलेल्या जाहिरातींना काळे फासले. आंदोलनानंतर PMPच्या अधिकाऱ्यांनी तातडीने फलक झाकून ठेवले आहेत. मात्र ते पुन्हा प्रसिद्ध होऊ नयेत यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या जाहिराती कोणी प्रसिद्ध केल्या याची माहितीही आम्ही घेणार आहोत, असं अलका जोशी यांनी सांगितलं. दिल्लीच्या निर्भया केस नंतर माध्यमांमध्ये सर्व ठिकाणी अशा पद्धतीची चर्चा चालू झाली होती की स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचारांचं कारण मीमांसा काय. आणि या सगळ्या चर्चांमधनं, प्रसारमाध्यमांच्या चर्चांमधनं सुद्धा असं पुढे आलं होतं की स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि स्त्री देहाचं जे वस्तूकरण, बाजारीकरण केलं जात आहे, हा त्याच्या मागचा सगळ्यात खरा दृष्टिकोन आहे महत्वाचा, की त्याच्यामुळे स्त्रियांवरती अत्याचार वाढत आहेत. आणि स्त्री देहाच्या बाजारीकरणाच्या सगळ्या सीमा या ॲक्स डिओडरंटच्या कंपनीनी पार करून टाकलेल्या आहेत. सध्याच्या ज्या डिओडरंटच्या ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहेत त्याच्यामध्ये बिकिनी म्हणायला सुद्धा लाज वाटेल अशा कपड्यातल्या बायका इंडियन मेन वॉन्टेड अशी ऍडव्हर्टाइजमेंट घेऊन आपल्या शहरभर लागलेल्या आहेत. आणि या शहरातल्या काही जाहिरातींवरती किमान टोकन म्हणून का होईना पण आपण काळं फासावं, लोकांमध्ये जनजागृती करावी. कारण प्रसिद्धी माध्यमांचे जे किंग आहेत, राजे आहेत, रुपर्ट मर्डॉक सारखे इतर अनेक जण हे अभारतीय आहेत. त्यांना स्त्री देहाचं देणं घेणं काही नाही भारतातल्या. आणि पण आपल्या कलावंतांनी, आपल्या तंत्रज्ञांनी आणि आपल्यासारख्या सुजाण नागरिकांना त्याचं भान असावं म्हणून आमचा हा उपक्रम चालू आहे की याच्यानंतर आपण प्रत्येक जाहिरातींमध्ये जिथे कुठे स्त्री देहाचं उत्तान प्रदर्शन असेल तिथे तिथे लोकांना एकत्र करून अशी कारवाई करण्याची मागणी करणार. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त.
सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.